नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगलाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक सजीवांचे परस्परांचे नाते याविषयी माहिती बघणार आहोत। कोडे सोडवूया। इथे बघा, एक छानसं झाडाचे चित्र दिलेले आहे आणि त्या झाडाचे नाव काय आहे ते आपल्याला ओळखायचे आहे। ऐन दुपारी मिळे सावली, तेथे थोडा थांब, झाड जुने खोड मोठे, दाढी त्याची लांब। बघा, खूप उन्हात ज्याच्या सावलीत आपण थांबतो, झाड जुने असते खूप, खोड त्याचे खूप मोठे असते, दाढी त्याची लांब। आता दाढी हे ज्या पारंब्या आहेत यांना म्हटलेलं आहे, तर कशाचे झाड आहे तुम्ही ओळखलात ना? वडाचे झाड। अगदी बरोबर। सांगा पाहू, परिसरातल्या अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणांसाठी आपल्या उपयोगी पडत असतात। पुढे काही वनस्पतींची नावे दिली आहेत, त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो ते आपणास सांगायचे आहे। पहिल्या वनस्पतीचे नाव आहे नागवेल, दुसरं पळस, तिसरं मेथी, चौथं अडुळसा आणि पाचवं कडीलिंब। आता यांचे उपयोग काय काय असतात ते बघूया आपण। नागवेल वनस्पती मुख शुद्धीसाठी पान खाणे, याचे पान आपण जेवल्यानंतर सुपारी घालून खात असतो। पळस जेवणासाठी पत्रावळ तयार करणे। आता ग्रामीण भागात जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, जसे लग्न सण समारंभ, याच्यात आपण पंगतीत जेवण पळस या झाडाच्या पत्रावळात वाढत असतो। मेथी भाजी तयार करणे, अडुळसा औषधी कार्य आणि कडीलिंब भाजी किंवा कढी तयार करताना या कडीलिंबाचे पानं त्याच्यात टाकत असतो। सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, आपल्या प्रमुख ज्या गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या सर्व गरजा वनस्पतीच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो। ते कसे? जसं घर बांधण्यासाठी, वेगवेगळं फर्निचर तयार करण्यासाठी आपण वनस्पतीचा उपयोग करीत असतो। कपड्यांचा मुख्य स्रोत, कपडे ज्यापासून तयार होतो तो कापूस, आणि तो एक वनस्पती आहे। जेवणात विविध भाज्यांच्या तांदूळ, गहू हे सुद्धा वनस्पती आहेत। या सर्वांचा उपयोग करून आपण अन्न शिजवत असतो, तयार करत असतो। आणि म्हणून आपल्या पूर्ण गरजा किंवा सजीवांच्या गरजा ह्या परिसरातून पूर्ण होत असतात। करून पहा, एक प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपण करूया। हिंगाच्या 2 रिकाम्या डब्या घ्या। ह्या हिंगाच्या डब्या किंवा तुम्ही अन्यही डब्या अशा या आकाराच्या घेऊ शकता। त्याच्यात एक क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असे नावे द्या। त्या पाऊन भरतील, म्हणजे 75% भरतील इतकी माती त्यात टाकूया आणि बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करूया। मोड आलेल्या मटकीच्या 2-2 बिया त्या 2 डब्यामध्ये पेरा। 2 बिया मटकीच्या। क्रमांक 1च्या डबीला रोज फक्त 2 चमचे पाणी द्या। क्रमांक 1च्या डबीला 2 चमचे पाणी, आणि क्रमांक 2च्या डबीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी। क्रमांक 2ची डबी। असे 6 दिवस हा प्रयोग आपल्याला करायचा आहे। यावरून आपल्याला काय आढळून येईल, तर क्रमांक 1च्या डबीतील रोपे नीट वाढलेली आहेत आणि क्रमांक 2च्या डबीतील रोपे कुजायला सुरुवात झाली। यावरून काय उलगडते, ज्या वनस्पती पानवनस्पती नाहीत त्या पाणथळी जागी, म्हणजे जास्त ओलसर मातीत, दमट मातीत किंवा पाणथळ मातीत जगू शकत नाहीत। गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या कुजतात। प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात। सांगा पाहू, रेशीम माणसाला कुठून मिळते? कुठून मिळत असेल? तर रेशीम किडा, हा जो किडा असतो ते रेशीम गाठी तयार करतो आणि त्या गाठीपासून माणसाला रेशीम प्राप्त होते। झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो हे सर्व तुम्हाला परिचित आहे। माकड झाडावर झोपतो, खेळतो, झाडाची पानं खातो, म्हणजे संपूर्ण त्याचा जीवनक्रम आहे हा फक्त आणि फक्त जास्तीत जास्त करून झाडावर अवलंबून असतो। झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो, तर आपले अन्न प्राप्त करण्यासाठी आणि निवारा म्हणजे घरटी बांधण्यासाठी। वाळवीने झाड पोखरले तर काय होते, तर हळूहळू तो झाड निकामी होईल आणि शेवटी झाड किंवा ती वनस्पती मृत पावते। माहित आहे का तुम्हाला,
पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगी पडते. गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात. जनावरांच्या विष्ठेपासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. तोही इंधन म्हणून वापरतात. गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत, तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते. शेतकरी ते शेतीसाठी वापरतात. म्हणजे आपले जीवन एकामेकावर खूप अवलंबून असते. सजीव, त्याच्यात प्राणी आणि वनस्पती हे आपले जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकमेकांचा पुरेपूर वापर करीत असतात. प्राणी आमचे दोस्त. इथे बघा, कुत्रा आहे, मांजर आहे, घोडा आहे, शेळी आहे. हे सर्व प्राणी आपले दोस्त. आता दोस्त याचा अर्थ आपल्याला ते उपयोगी आहे. कुत्रा घराची राखण करण्यासाठी, मांजर एक मुलांचे मनोरंजन, घरातील उंदीर नष्ट करण्यासाठी, घोडा याचा वाहन म्हणून आपण उपयोग करीत असतो. गाय, म्हस, शेळी यांच्यापासून दूध प्राप्त करतो. ते आपल्याला आर्थिक मदत पण होते. वृक्षवासी प्राणी. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, प्राणीमध्ये मानव आणि इतर पक्षी किंवा इतर प्राणी येतात. वृक्षवासी प्राणी ज्यांचं जीवनच पूर्णतः वृक्षावर अवलंबून आहे. माकड आहे, चिमणी आहे किंवा इतर पक्षी असतात. इथे खारुताई आहे. या सर्वांचं जीवन जास्तीत जास्त करून झाडावर असते. झाडावरच मुक्काम असते असं आपण म्हणूया. ऋतुमानाप्रमाणे सजीवामध्ये होणारे बदल. आता सजीव, आपण माणसांच्या संदर्भात माहिती घेऊया. ही 3 चित्र आहेत. यावरून तुम्हाला दिसेल इथे दादाजी हवा घेत आहेत. बाळाला स्वेटर किंवा उनी वस्त्र घाललेले आहे. आणि इथे काकू धान रोवण्याचे काम करीत आहेत. ऋतुमानानुसार पडलेले फरक, आपले काम असो, व्यवहार असो किंवा आपले वस्त्र असो, कपडे असो, याच्यात ऋतुमानानुसार बदल होत असतो. थंडीत आपण उनी वस्त्र घालतो. उन्हाळ्यात सुती वस्त्र किंवा कमी वस्त्रांचा वापर करतो. पावसाळ्यात आपल्या कामात बदल होतो. त्यानुसार ऋतुमानानुसार आपल्या कामात, पोशाखात बदल होत असते. हे उन्हाळ्याच्या, हिवाळा आणि पावसाळा. ऋतुमानानुसार सजीवांमध्ये अजून होणारे कोणकोणते बदल आहेत ते बघूया आपण. साधारणतः उन्हाळ्यात किंवा उन्हाळा लागण्याच्या आधी झाडे आपली पानं गाळतात आणि नव्यानं पालवी फुटते. इथे बघा, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आंब्याला मोहर येतो. म्हणजे नैसर्गिक ज्या क्रिया ह्या ऋतुमानानुसार बदलत असतात. उन्हाळ्यात बघा, बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. तो त्यांचा हंगाम असतो. आणि उन्हाळ्यात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. अजून काय बदल होतात ते बघूया आपण. जून महिना आला की सगळीकडे पावसाचे वातावरण असते, ढगाळ वातावरण. जून, जुलै. त्यानंतर पावसाळ्याची चाहूल लागते. तोपर्यंत बाजारात फणस, करवंदी, जांभळे आलेली असतात. आपल्याला आकाशात इंद्रधनुष्याचे दर्शन होते. पाऊस सुरू झाला की सगळीकडे बेडूक दिसू लागतात. कधी कधी त्यांचे एका सुरात डराव डराव असे कानी पडते आवाज. या प्रकारे तुम्ही बघा, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू जेव्हा क्रमाने बदलत असतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्या सजीवात होत असतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.